मित्रांनो, आरटी 2025-26 चे ऍडमिशन ओपन झालेत. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत आरटीचा अर्ज केला नसेल तर कसा करायचा आहे, अर्जामध्ये ए टू झेड माहिती, कुठले कुठले तुम्हाला डॉक्युमेंट लागणार आहे, काय काय कागदपत्र आहे, सर्व काही माहिती मी सविस्तर या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मित्रांनो, मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो. चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आरटीची जी वेबसाईट आहे याची लिंक मी डायरेक्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. डिस्क्रिप्शनच्या माध्यमातून तुम्ही या वेबसाईट वरती येऊ शकता किंवा डायरेक्ट गुगल वरती आरटी नाव सर्च करून सुद्धा या वेबसाईट वरती येऊ शकतात. इथे तुम्हाला काही पालकांसाठी सूचना दिसत असते तर तुम्ही सूचना वाचू शकतात. पालकांकरिता सूचना 2025-2026 काही सूचना आहेत महत्वाच्या, तर तुम्ही सविस्तर हे वाचू शकता. जर खाली आले तर तुम्हाला GR वगैरे आहे, GR तुम्हाला आवश्यक कागदपत्रे कुठकुठले, तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागतात हे इथं दिलेलं आहे. आपण सविस्तरच फॉर्म मध्ये पाहणार आहोत काय काय आपल्याला लागणार आहे. वरच्या बाजूला ऑनलाईन ऍप्लिकेशन अशा प्रकारे तुम्हाला नाव दिसणार आहे. तर या टॅब वरती क्लिक करायचं आहे. या टॅब वरती क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला इथं न्यू रजिस्ट्रेशन अशा साईडला एक टॅब दिसत असेल. आता आपण नवीन रजिस्ट्रेशन करतोय म्हणून न्यू रजिस्ट्रेशन या टॅब वरती क्लिक करायचंय. मित्रांनो, हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला लॉटरीमध्ये जर नंबर लागला, मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्याचं शिक्षण हे मोफत होणार आहे मित्रांनो, म्हणून हा फॉर्म सविस्तर भरायचा आहे. आता इथं तुम्हाला तुमचा जिल्हा, इथं लास्ट नाव म्हणजे आडनाव जे असेल ते आडनाव, इथं फर्स्ट नाव पहिलं नाव हे इथं निवडायचं आहे आणि इथं मधलं नाव म्हणजे वडिलांचं नाव इथं निवडायचं आहे. आता चाइल्ड डिसेबिलिटी, तर तुमचा चाइल्ड डिसेबल आहे का, म्हणजेच काहीतरी अपंग वगैरे आहे का, यस किंवा नो करायचं आहे. आता नो आहे म्हणून मी नो केलेलं आहे. इथं चाइल्ड डेट ऑफ बर्थ, जन्मतारीख भरायची मित्रांनो. आधार कार्ड जन्म दाखला जसा आधार कार्ड आणि जन्म दाखल्यावरती असेल तसंच नाव आणि जन्मतारीख भरायची, अचूकरित्या ही डिटेल भरायची आहे. आता इथं जो कॅप्चा कोड दिला असेल तो इथं फिल करायचा आहे तशाचा तसा, आणि इथं पालकांचा जो 10 अंकी मोबाईल नंबर असतो तो मोबाईल नंबर टाकायचा आहे. मोबाईल नंबरवरती बरीच काही माहिती ही पाठवण्यात येणार आहे. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मी आता इथे डिटेल फिल केली, जिल्हा फिल केलेला आहे, लास्ट नाव, फर्स्ट नाव म्हणजे पहिले नाव, मधलं नाव, जन्मतारीख आणि कॅप्चा फिल केलाय. मोबाईल नंबर टाकून इथे रजिस्टर या टॅब वरती क्लिक करायचं आहे. रजिस्टर या नावावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसत असेल ऍप्लिकेशन नंबर जनरेटेड सक्सेसफुल अँड पासवर्ड सेंड युअर मोबाईल नंबर. मित्रांनो, ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड हा तुमच्या मोबाईल नंबरवरती सेंड झाला असेल तो तुम्ही पाहून घ्यायचा, त्याला व्यवस्थित नोट करून ठेवायचा आहे. ऍप्लिकेशन नंबर इथं टाकायचा आहे, पासवर्ड इथं तो जो पासवर्ड आला असेल तो टाकायचा आहे. इथं कॅप्चा फिल करून लॉग इन या टॅब वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, स्टेप बाय स्टेप प्रोसेस पहा. ए टू झेड माहिती मी सांगितलेली आहे, अचूकरित्या माहिती भरा. लॉग इन या टॅब वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ऍप्लिकेशन नंबर दिसणार आहे आणि तुम्हाला तुमचा जुना पासवर्ड जो मोबाईल वरती आलेला असेल तो टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला नवीन पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्हाला जनरेट करायचा असेल तो, आणि इथं वापस जो इथं तुम्ही नवीन पासवर्ड टाकलेला असेल तोच या बाजूला टाकून सबमिट या टॅब वरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, तुम्ही नाव @1234 असं सुद्धा टाकू शकतात. आता तुम्ही तुमचा लॉग इन आयडी आणि जो पासवर्ड तुम्ही सेट केला असेल तो टाकून इथं कॅप्चा टाकून लॉग इन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आता आपण लॉग इन केल्यानंतर आपण फॉर्मची प्रोसेस वरती आलेलो आहे. इथं पाहू शकता तुम्ही चाइल्ड इन्फॉर्मेशन, ऍप्लिकेशन, स्कूल सिलेक्शन, फॉर्म सबमिशन, ऍडमिट कार्ड, गिव्ह अवे आणि लॉग आउट अशा प्रकारे आपल्याला डिटेल दिसत आहे. आता इथं स्टेप बाय स्टेप व्यवस्थितरित्या डिटेल फिल करायची आहे. इथं तुम्हाला पालकाचे नाव, बालकाचे नाव, जे तुमचं बालकाचे जे नाव आहे म्हणजे मुलगा किंवा मुलगीचे जे नाव आहे ते आडनाव, इथं पहिले नाव आणि इथं मधले नाव हे व्यवस्थितरित्या टाकायचं आहे. मित्रांनो, इथं तुम्हाला इंग्लिश मध्ये खाली ऑटोमॅटिक फिल दिसत असेल, जिथं नाही ते तुम्हाला इथं आवश्यक इथं मराठीमध्येच टाकायचं आहे. मराठीमध्ये जर तुमच्या लॅपटॉप किंवा तुमच्या मोबाईल मध्ये येत नसेल तर कुठेतरी टाईप करून कॉपी करून ही व्यवस्थितरित्या इथं पेस्ट करायचं आहे. कुठली डिटेल तुम्ही चुकीची भरली असेल तर तुम्ही डिलीट ऍप्लिकेशन सुद्धा करू शकतात. हळूहळू डिटेल भरायची आहे. खालीलप्रमाणे तुम्हाला इथं आता आईचे नाव टाकायचं आहे, तुम्हाला इथं वडिलांचे नाव हे टाकायचं आहे. जिथं तुम्हाला असा एक लाल डॉट दिसत असेल, इथं स्टार दिसत असेल, ते भरणं इम्पॉर्टंट आहे, ती भरणं मॅनेटरी आहे. आता अचूकरित्या मी सर्व की इन्फॉर्मेशन भरून घेतोय. मित्रांनो, सर्व की डिटेल तुम्हाला मराठी इंग्लिश मध्ये तशीच्या तशी भरायची आहे, जसे तुमच्या आधार कार्डवर असेल. आता इथे एक्झाम्पल साठी आई वडिलांचे पूर्ण नाव, आता इथं आडनाव म्हटलं म्हणून इथं मराठीमध्ये करायचं आहे. जसं मी इथं माडी केलेलं आहे, इथं पहिले नाव मध्ये कपिल हे केलेलं आहे. आता वरच्या साईडला तुम्हाला इंग्लिश मध्ये स्पेलिंग भरायची, इथं जर तुमचं मराठीमध्ये टाईप नसत होत तर व्हॉट्सअपला कुठेही तुम्ही टाईप करा, इथं पेस्ट करू शकतात. आता इथं तुम्हाला पेरेंट स्टेटस जे आहे इथं ऑप्शनल आहे म्हणून इथं भरायची आवश्यकता, इथं तुम्ही नाही भरलं तरीही चालणार आहे. आता इथे व्यवस्थित तुम्ही पाहू, पालकांचे आपल्या राहण्याचे पत्ता सेव्ह करा, नंतर एडिट गुगल ऍड्रेस या टॅबवरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आता तुम्हाला इथं जो राहण्याचा तुमचा जो पत्ता असेल तो इथं व्यवस्थितरित्या भरायचा आहे. भरल्यानंतर या सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं. आता मी भरून घेतोय. आता तुम्ही पाहू शकता मी इथं डिटेल भरून घेतलेली आहे. आता इथं तुम्ही RTI मध्ये 25% प्रथम प्रवेश घेत आहेत का, तर इथं मी इथं पहिले काही लाभ घेतला आहे का, तर तुम्ही लाभ घेतला असेल तर येस करू शकतात. लाभ कुठलाही गेला नाही तर म्हणून नो करायचंय. नो केल्यानंतर सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचंय.
आता सेव्ह या टॅबवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डायरेक्ट गुगलचं जे असणार आहे तर तुम्हाला येणार आहे गुगल सेव्ह गुगल या टॅबवरती एडिट या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता व्यवस्थितरित्या ही माहिती जाणून घ्या मित्रांनो. आता तुम्हाला तुमचा जो बाण असणार आहे याला तुमच्या घरावरती न्यायचं आहे, म्हणजे तुमच्या ऍड्रेसवरती याला व्यवस्थितरित्या न्यायचं आहे. हे डायरेक्ट लॅटलॉग तुमचा ऍड्रेस डायरेक्ट सेव्ह होणार आहे आणि डायरेक्ट लॅटलॉगच्या माध्यमातून तुमचा ऍड्रेस हे घेणार आहे. आता मी व्यवस्थितरित्या माझ्या घरावरती घेतलेलं आहे. आता सेव्ह अँड अपडेट या टॅबवरती क्लिक करायचंय. ओके या टॅबवरती क्लिक करायचंय. आता तुम्ही पाहू शकता सर्व की ऍड्रेस हा फिल झालेला आहे, सेव्ह झालेला आहे. लॅटलॉग लॅटिट्यूड ॲटिट्यूड सुद्धा आलेलं आहे. आता सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचंय. ऍड्रेस सेव्ह असं येईल तुमच्या समोर. ओके या टॅबवरती क्लिक करायचंय. वरच्या साईडला जाऊन ऍप्लिकेशन या टॅबवरती क्लिक करायचंय. आता इथं आपल्याला व्यवस्थितरित्या ही माहिती भरायची आहे. आता स्टँडर्ड इथे ऑटोमॅटिक येणार आहे तुमचा मुलगा कुठल्या स्टँडर्ड साठी ही इलिजिबल आहे म्हणून. आता मी तर फर्स्ट स्टँडर्ड निवडतोय. तुमचं इथं वयनुसार ही स्टँडर्ड येणार आहे. नेमकं वय मर्यादा काय याचा आपण स्पेशल व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तुम्ही जाऊन डिस्क्रिप्शन मध्ये व्हिडिओ पाहू शकतात. खाली आता रिलीजन काय, आता हिंदू म्हणून मी हिंदू सिलेक्ट करतोय. कॅटेगरी काय ओबीसी म्हणून ओबीसी मी इथं सिलेक्ट करत आहे. आता मित्रांनो ही महत्वाची गोष्ट इथं तुम्हाला ओबीसी वरती सर्व काही गेम हा चेंज होऊ शकतो. आता मी तर ओबीसी केली तर जनरल जर केली तर तुम्हाला इथं अॅन्युअली जे इन्कम असणार ते अॅन्युअली इन्कम तुम्हाला इथं द्यावं लागणार आहे आणि अॅन्युअली इन्कम प्रूफ म्हणजेच तुम्हाला जे तुमचं असणारे उत्पन्न दाखला हा द्यावा लागणार आहे. जर मी इथं ऑकवर्ड केलं ईडब्ल्यूएस किंवा मी इथं एनटीएससी केलं तर एनटीएससी साठी कुठलेही कास्ट लागणार नाहीये, पण हे जे आहे ते ऑकवर्ड किंवा ओबीसी जनरल साठी लागणार. जनरल साठी लागणार, ओबीसी एनटीएससी साठी लागणार नाहीये. ओबीसी साठी काय लागणार इथं वाचू शकता तुम्ही. इथं फक्त तुमचा पेरेंट्स आयडी मोबाईल नंबर वगैरे हा लागणार आहे. आता इथं तुम्हाला दिलंय आधार कार्ड नंबर. इथं जर तुम्ही नो केलं तर तुम्हाला इथं आधार कार्डची रिसिप्टचा नंबर द्यावा लागणार आहे, म्हणून इथं येस करायचा. इथं आधार कार्ड नंबर हा टाकायचा आहे. मुलगाचा जो तुम्ही फॉर्म भरत असाल त्याचा इथं ऍड्रेस प्रूफ मध्ये इथं यस यस करायचंय. हँडिकॅप नाही म्हणून मी इथं नो केलेलं आहे. कास्ट सर्टिफिकेट मध्ये यस करायचंय आणि बर्थ सर्टिफिकेट मध्ये यस हे करून घ्यायचं आहे. आता हे तुम्हाला पॅन आयडी वगैरे ईमेल आयडी वगैरे द्यायची आवश्यकता नाही. जिथं स्टार आहे तेच महत्वाचं असणार आहे. हे सर्व काही फिल झाल्यावर तुम्हाला सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं आहे. आता ही माहिती सुद्धा मी ऍप्लिकेशन डिटेल सेव्ह सक्सेसफुल केलेली आहे. आता इथं स्कूल सिलेक्शन मध्ये जायचंय. स्कूल सिलेक्शन वरती आता तुम्ही इथं बघू शकता शाळा निवडण्यास प्रथम 1 किलोमीटर अंतर, म्हणजेच तुम्हाला इथं तुम्ही विदिन 1 किलोमीटर वरती सिलेक्ट केलं तुमच्या 1 किलोमीटर अंडर मध्ये जेही शाळा येतील जेही तुमच्या अंडर मध्ये येतील ते सर्व काही इथं दिसत असणार आहे. नंतर तुम्ही विदिन 3 किलोमीटर मध्ये केलं तर तुमच्या 3 किलोमीटर अंदर जेही शाळा येईल ती इथं तुम्हाला दिसणार आहे. आता इथं जनरेटेड द्यानं 3 किलोमीटर पेक्षा जास्त दूर, तर इथं 3 किलोमीटर पेक्षा जास्त दूर जी शाळा येईल ती दिसणार आहे. आता एक्झाम्पल साठी तुम्ही इथं 10 शाळाही निवडू शकता. जर तुम्हाला एकही शाळा दिसत नसेल तर इथं तुम्ही तुमची शाळा इथं फिल सुद्धा करू शकतात. आता 1 किलोमीटर मध्ये इथं 1-2 शाळा दिसत असतील, माझ्या इथं एकही शाळा दिसत नाही. 2-3 किलोमीटर मध्ये सुद्धा दुसरी कुठलीही शाळा दिसत नाहीये. आता तुम्हाला दिसत असेल तर तुम्ही 10 शाळा निवडू शकतात, 1-2 शाळा सुद्धा निवडू शकतात आणि सेव्ह या टॅबवरती क्लिक करून दुसऱ्या फॉर्म सबमिशन वरती जाऊ शकतात. मित्रांनो आता माझ्या केसमध्ये एकही शाळा दिसत नव्हती, म्हणून मी तर माझ्या डिस्ट्रिक्ट आणि ब्लॉक निवडून माझ्या शाळेचं नाव निवडलंय. तर मी सिलेक्ट करतोय. आता सेव्ह या टॅबवरती क्लिक करायचं. तुम्ही सुद्धा तुमच्या कंडिशन मध्ये असं करू शकता जर तुम्हाला एकही शाळा 3 किलोमीटरच्या अंडर दिसत नसेल तर. आता इथं सेव्ह केलंय. ओके या टॅबवरती क्लिक करायचंय आणि नंतर फॉर्म सबमिशन या टॅबवरती क्लिक करून पुढची प्रोसेसला मी तुम्हाला दाखवणार आहे पुढची नेमकं काय प्रोसेस राहणार आहे ती. आता तुमचा जो फॉर्म आहे तो व्यवस्थित इथे चेक करून घ्यायचा. इथं फॉर्म मध्ये कुठली बदल करता येणार नाही. आता नाव असो कुठली डिटेल असो व्यवस्थित इथे चेक करून घ्यायची आहे. इथं वरती सर्व काही डिटेल ओके आहे म्हणून इथं मी या टॅबवरती क्लिक करतो. आरटीआय 25% ऑनलाईन प्रोसेसची मी संमती भरला आहे. सदर भरलेली माहिती खरी असून लॉटरी लागल्यानंतर प्रवेश घेताना भरलेली माहिती खोटी आढळल्यास आपल्या आणि आपल्या पालकाची एकापेक्षा जास्त अर्ज भरले आढळल्यास आरटीआय अंतर्गत प्रवेश रद्द होईल आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या टॅबवरती क्लिक करायचं आहे आणि इथं खाली कन्फर्म अँड सबमिट या टॅबवरती क्लिक करून यू आर शुअर कन्फर्म ओके या टॅबवरती क्लिक करायचं आहे. ऍप्लिकेशन कन्फर्म नाव यू कॅन मेक एनी चेंजेस. आता जनरेट पीडीएफ या टॅबवरती क्लिक करायचं आहे. तुमच्या फॉर्मची जी पीडीएफ असणार आहे ती पीडीएफ तुमच्या समोर ओपन होऊन जाणार आहे. तुम्ही जो फॉर्म भरलाय त्याची पीडीएफ ही आहे मित्रांनो. ही व्यवस्थितरित्या सांभाळून ठेवायची. जसं तुमचं ऍडमिट कार्ड येईल किंवा कुठल्याही प्रकारचं आरटीआय वरती नवीन अपडेट येईल मी तुम्हाला टेलिग्राम वरती हा अपडेट कळवेल. टेलिग्रामला फॉलो करून घ्या. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. जर लॉटरीमध्ये तुमचा नंबर लागला तर तुमच्या मुलाचं शिक्षण मोफत होणार आहे मित्रांनो. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.